नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरण होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। या हप्त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 5,500 रुपयांचा बोनस सोडण्यात आलेला आहे। म्हणजे आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पुढील 2 दिवसांमध्ये अक्षय तृतीया सण येत आहे। त्या अनुषंगाने आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅसचे पैसे आणि अक्षय तृतीयाच्या ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सर्व पात्र बहिणींना आजच पैसे येणार आहे। त्यामुळे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्येच येत असतो। त्या अनुषंगाने एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा या शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता। आता महिना संपायला 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आजपासून हा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरण होण्यास सुरुवात झालेली आहे। अखेर आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत। म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात होईल। ते परवा दिवशी म्हणजे 30 तारखेपर्यंत हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरण होणार आहे। बघा आज 28 तारीख आहे, उद्या 29 आणि परवा दिवशी 30, म्हणजे या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे, बोनसचे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे सर्व बहिणींना येणार नाहीत। याच्यामध्ये 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी 2 नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एप्रिल हप्त्याचे पैसे किती येणार, गॅसचे पैसे किती येणार आणि ओवाळणीचे पैसे किती येणार। बघा एका सेकंदामध्ये सांगून टाकतो। बघा एप्रिल हप्ता येणार आहे तो 1,500 रुपये, कारण 21 रुपयाचा निर्णय झालेला नाही। अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय घेण्यात येणार होता, परंतु आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे सध्याच्या स्थितीला अर्थमंत्री आहेत। तर त्यांनी बजेट घोषित केलं, तर त्या बजेटमध्ये 36,000 कोटींचा निधी फक्त लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केलेला आहे। परंतु हा निधी 1 वर्षासाठी आहे, म्हणजेच पुढच्या मार्च महिन्यापर्यंत हा निधी हस्तांतर केला जाईल। म्हणजे हा निधी पुरेसा नाही, म्हणजे 21 रुपये द्यायचे असेल तर हा 36 कोटींचा निधी पुरेसा नाही। याच्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येईल। म्हणजे पुढच्या अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यानंतर तुम्हाला 21 रुपये भेटून जातील। म्हणजे तुम्हाला पुढील मार्च महिन्यापर्यंत 1,500 रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे। सोबतच काही बहिणींचा प्रश्न असा होता की गॅसचे 850 रुपये येणार आहेत की गॅसचे 2,500 रुपये येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेअंतर्गत 3 गॅस मिळणार आहेत। आता हे 3 गॅस काही बहिणींना 850 850 850 म्हणजे 3 महिन्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये 850 रुपयांनी 2,500 रुपये येणार। परंतु काही लाडक्या बहिणींना एकदाच 2,500 रुपयांचा एक टप्पा येणार आहे। म्हणजेच काही लाडक्या बहिणींना आज 850 रुपये आले तर त्यांना पुढच्या महिन्यात 850, त्याच्या पुढच्या महिन्यात 850, म्हणजे 3 महिन्यामध्ये 2,500 येऊन जातील। परंतु काही अशा माता भगिनी आहेत की त्यांना डायरेक्ट आज 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच ओवाळणीचे किती पैसे, बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही सुद्धा 8वा भाऊबीजेला तुम्हाला 3,000ची ओवाळणी दिली। त्यानंतर आता जे धुलीवंदन झालं, होळी झाली, तर त्या होळीला सुद्धा 3,000ची ओवाळणी दिली। म्हणजे आता गुढीपाडव्याला ओवाळणीचे पैसे दिलेले नव्हते, म्हणजेच गुढीपाडव्याचे 1,500 रुपये आणि अक्षय तृतीयाचे 1,500 रुपये, टोटल मिळून 3,000 रुपयांची ओवाळणी तुम्हाला देण्यात येणार आहे। सर्व बहिणींना मिळणार आहे। याच्यामध्ये कोणतीही बहीण वगळण्यात येणार नाही, सर्व बहिणींना देण्यात येणार आहे। त्यासाठी तरतूद सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु आज सर्व माता भगिनींना या 3 लाभांतर्गत पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण बहिणींना एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर सांगितलं तुम्हाला की फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एका दिवशी पैसे येऊ शकतात। म्हणजे हे डीबीटीची लिमिटच 35 लाखांची आहे, त्यामुळे जास्त बहिणींना पैसे येण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणजे आज
35 लाख, उद्या 35 लाख आणि परवा दिवशी 35 लाख, 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु आज ज्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्या बहिणी या दोन नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या बहिणी बसत असतील त्यांना पैसे येतील, ज्या बहिणी बसणार नाही त्यांना पैसे येणार नाही, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील. परंतु ज्या ज्या बहिणींना या तिन्ही लाभांचे पैसे मिळवायचे असतील त्या त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असाव्या. ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, हे पात्रतेचे निकष जुने आहेत परंतु हे पात्रतेचे निकष तपासून तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे अगोदर एकदा तुम्ही याच्यावरती नजर मारून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुम्ही सुद्धा पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहात का. जर बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा जर बसत नसाल तर पैसे येणार नाही. त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते लगेच बघून घ्या. बघा पहिली पात्रता उत्पन्नाची, म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी, जास्त झाला असेल तर अर्ज रद्द केला जाईल, 5 वर्ष लाभ मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी पात्रता योजनांची, याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पीएम किसान योजना, नमशेतकरी योजना, म्हणजेच राज्य सरकार प्रत्येक वर्षी भरपूर योजना सुरू करत असतं. त्यामध्ये जर तुम्ही या योजनांचा लाभ घेत असाल आणि यासोबत लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजनेचीच लाभार्थी असावी. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेची लाभार्थी नसेल तर त्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु तुम्ही जर दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर तुमचा अर्ज 5 वर्षांसाठी रद्द केला जाईल. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता टॅक्स संदर्भात आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की टॅक्स असा असतो की ज्यावेळेस आपलं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असते त्यावेळेस आपण टॅक्स भरत असतो. जर हुकून चुकून तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुमची इन्फॉर्मेशन टॅक्सकडे जाते आणि ते टॅक्स इन्फॉर्मेशन आदिती तटकरे मॅडमकडे येते. म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे आहेत त्यांच्याकडे ही माहिती सुद्धा येत असते. सोबतच लाडकी बहिणींनो चौथी पात्रता नोकरी आणि परमनंट कामगार. तर बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा खाजगी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. बघा एखादा सदस्य परमनंट कामगार असेल तर पैसे येणार नाहीत, जर परमनंट कामगार नसेल तरच पैसे येणार आहेत. म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण असाल तर कोणताही सदस्य परमनंट कामगार नसायला पाहिजे, नोकरीमध्ये सुद्धा कामगार नसायला पाहिजे. बघा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिलचे पैसे, बोनसचे पैसे आणि वळणीचे पैसे आणि गॅसचे पैसे येणार आहे. त्यामुळे 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा याच्यामध्ये बहिणींनो वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला या साईडचे 4 जिल्हे, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर बघा या साईडचे हे 5 जिल्हे म्हणजे हे 9 जिल्हे झाले. सोबतच धाराशिव म्हणजे 10 जिल्हे झाले आणि सोलापूर, सातारा म्हणजे टोटल मिळून हे 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. उद्या चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली बघा या साईडच्या 6 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत. त्यासोबतच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर सोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना या साईडच्या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्याच पैसे येणार आहेत. परंतु परवा दिवशी ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये पालघर, ठाणे, पुणे सोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यासोबतच बुलढाणा असेल म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या परवा 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत. सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे येणार आहेत. त्याच्यामध्ये येस बँक, इंडस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक सोबतच सिटी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, भारत बँक, ॲक्सिस बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व बँकेमधील सर्व बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असावे तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. म्हणजेच राज्य सरकारकडून आज माहिती देण्यात आलेली आहे की पात्रतेच्या निकषांमध्ये ज्या ज्या बहिणी बसत असतील त्यांना पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही. थेट राज्य सरकारकडून याबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये 1200 कोटींचा निधी एप्रिल महिन्याचा हप्ता विस्तांतर करण्यासाठी आलेला आहे. हप्ता आजपासून वितरणास सुरुवात होईल. पात्र बहिणींना पैसे येतील, अपात्र बहिणींचे अर्ज अपात्रच राहतील.